नमस्कार. वेलकम टू पालकर्स किचन. आज आपण पालकर्स किचन मध्ये बनवतोय साधी, सोपी आणि अतिशय पौष्टिक अशी लाल माठाची भाजी. इथे मी एक जुडी लाल माठ घेतलेला आहे. मस्त बारीक पानांचा आणि कोवळा असा हा लाल माठ आहे. तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे. निवडताना त्याची कोवळी देठं आणि पानच आपल्याला वापरायची. जाड देठ असेल ते आपल्याला वापरायचं नाहीये. निवडून झाल्यानंतर आपल्याला तो 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुवून झाल्यानंतर चिरून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे मी तो आता चिरून घेतलेला आहे. खूप अगदी बारीक नाही चिरला तरी सुद्धा चालू शकतो. आता भाजीसाठी आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी मी इथे कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलंय. तेल तापल्यानंतर मोहरी घातलीये. मोहरी नंतर घालायचंय जिरं. जिऱ्यानंतर घातलाय इथे हिंग. आणि आता आपण घातलीये इथे अर्धा चमचा हळद. हळद घालून झाल्यानंतर साधारण 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि अशी ठेचलेली लसूण मी फोडणीमध्ये घातलेली आहे. आता ही लसूण आपल्याला परतून घ्यायचे, का तर त्याचा कच्चेपणा जावा म्हणून. मस्तपैकी लसूण परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हे खोबरं. हे साधारण अर्धी वाटी ओलं खोबरं मी इथे खरवडलेलं घेतलेलं आहे आणि त्यातलं अर्ध मी आता फोडणीमध्ये घालणार आहे. अर्ध आपण नंतर भाजी होत आल्यानंतर घालायचंय. फोडणीमध्ये अशा प्रकारे खोबरं घातलं ना की भाजीला मस्त खोबऱ्याची चव लागते. आता हे खोबरं सुद्धा आपल्याला परतून घ्यायचंय. परतल्यामुळे त्याचा स्वाद असा मस्तपैकी फोडणीत उतरतो आणि भाजी खूप चविष्ट होते. आता खोबरं परतून झाल्यानंतर आपल्याला इथे घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून या फोडणीमध्ये घातलेला आहे. कांदा सुद्धा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला साधारण 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे. पूर्णपणे शिजवायचा नाहीये, फक्त मिनिटभरच झाकण ठेवायचं आहे. त्याला छान वाफ आली की तो अर्धवट असा शिजेल. असं मी का केलंय, तर लाल माठ आहे तो पटकन शिजेल. आणि चिरलेला लाल माठ जर आपण कांद्यावर लगेचच घातला तर भाजीत कांदा असा करकरीत लागतो, म्हणून कांद्याला आपण एक वाफ आणायची. आता कांदा हलकासा परतून झाल्यानंतर इथे मी लाल मिरचीची पावडर घातलीये. जर तुम्हाला लाल मिरचीची पावडर घालायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची फोडणीत सुद्धा घालू शकता. हिरव्या मिरचीचा स्वाद सुद्धा भाजीला खूप चांगला लागतो. आता आपण घालतोय इथे बारीक चिरलेला हा लाल माठ. आता आपल्याला हा लाल माठ सुद्धा ह्या कांद्याबरोबर मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. सगळा कांद्याचा अर्क, लसणीचा स्वाद आणि आपण फोडणीमध्ये जे खोबरं घातलंय ते, फोडणीमध्ये बाकीचे जे जिन्नस घातलेत ते, मस्त त्याचा स्वाद हा लाल माठाला लागायला हवा म्हणून आपण तो साधारण 1 ते 1.5 मिनिटं परतून घेणार आहोत. आपल्याला लाल माठाही झाकण ठेवूनच शिजवायचा आहे, पण परतल्यामुळे त्याचा स्वाद खूप चांगला लागतो म्हणून लगेच मी झाकण ठेवलं नाहीये. छानपैकी आधी मिनिटभर तो परतून घेतलेला आहे. आता परतून झाल्यानंतर मी त्यावर झाकण ठेवतेय आणि साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला त्याला दणकून वाफ आणायची. हे बघा, तुम्ही बघू शकताय 2 मिनिटात त्याला मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि तो बऱ्यापैकी मावळलेला सुद्धा आहे. तो आपण एकदा परत परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये मीठ. कुठलीही पालेभाजी करताना ती मावळल्यानंतरच त्यामध्ये मीठ घालावं आणि मीठ थोडंसं बेतानीच घालावं, कारण पालेभाजी पटकन खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण मीठ हे नंतर घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा मी त्यावर 2 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे आणि तो झाकण काढून परतून घेते. आणि परतून झाल्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये घालायचंय हे वगळून ठेवलेलं ओलं खोबरं. थोडंसं खोबरं फोडणीत घालायचं आणि थोडंसं अशा प्रकारे भाजी शिजल्यानंतर घालायचं. असं केल्यामुळे भाजीची चव खूपच चांगली येते. अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात, पण त्यामुळे भाजीच्या चवीत मात्र आमूलाग्र बदल होत असतो. आता ही भाजी शिजून झाल्यानंतर खाण्यासाठी तयार आहे. आहे ना मस्त सोपी आणि तितकीच चविष्ट अशी रेसिपी. आणि हो, हेल्दी सुद्धा आहे. लाल माठामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं आणि त्याचबरोबर त्यामध्ये ए विटॅमिन सुद्धा असतं, जे डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. तर अशा प्रकारे ही केलेली पौष्टिक भाजी तुम्हाला आवडली का? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.